झालेलो आहे, उडी मारणार मी टाकीवरून, कारण की मार्च एंडिंग आहे. लोक माझ्याकडे बँकेचे आलेले पत्र तुम्हाला दाखवतो मी. 15 लाख रुपये कर्ज काढले शेळी पालनासाठी मी. माझ्यावर 2020 माझ्या गुडघ्यावर हल्ला आहे. फोटो दाखवतो तुम्हाला, पुन्हा येत अजून माझ्या. त्यावेळेस माझ्या 2 शेळ्या खाल्ल्या होत्या मॅडम. याची नुकसान भरपाई जाऊ द्या. माझ्या गुडघ्यावर हल्ला झालं बघायला वन खातील आता वाक्य नाही वापरत, कोणच नाही आलं. नाही तर आमच्या गावठी भाषेत काहीतरी म्हणतात हे नव्हतं आलं, पण मी चांगल्या भावनेनं म्हणतो कोणच नाही आलं. येत नाही मॅडम. 10 तारखेपासून झोपलेलं नाही. तुम्ही वाटलं तर टेस्ट करा. 10 तारखेपासून माझ्या डोळ्यात डोळा नाही. काय कसं संसार चालवला मी. 10 मिनिटात सातपुते साहेब आले ना, मी शब्दाची ठाम आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा मी उडी मारणार, कारण की घरी जाऊन बँकेच्या काचाने मारण्यापेक्षा टाकीवर उडी मारणार मी. सर येत आहे तुम्ही म्हणजे आता कुठपर्यंत आलं ते चेक करते मी. संधी झाली इकडे यायला. मॅडम खात्री करा ना, कन्फर्मेशन कोण बोलले येते का? जशी विनंती करतो ना आर्या, परवा मॅडम काळजाला घर पडलं. माझ्या गावातली एक स्त्री तुमच्याच वयाची होती. अरे आमच्यासाठी कोणी उभ्या राहील का अशी रडत होती. काय करणार चव्हाण साहेब, खरे खोटे. चव्हाण साहेबांना विचारा, कोणत्या माऊलीचं कुंकू पुसायला लागले. माऊलींचं शिव जन्मभूमीत शिवाजी महाराजांनी कुंकू वाचवण्यासाठी लढले आणि त्याच जन्मभूमीत कुंकू पुसायला लागले बिबट्यामुळे. मॅडम विचार करा. त्या जुन्नर तालुका बिबट्याचा करायचा का मानवाचा ठेवायचा आहे? सोपं नाही मॅडम. तुम्हाला वाटेल काहीतरी करून आपण हे आंदोलन गुंडाळू. थांबणारे मावळे नाहीत, मार्गच निघाला पाहिजे. खरं तर त्या बहिणीने जी अर्थ हाक दिली वाणी साहेब, मॅडम ऐका, त्या बहिणीने त्या दिवशी अर्थ हाक दिली आमच्यासाठी कुणी आहे का नाहीये. त्या बहिणीसाठी आम्ही खरं तर आमचं सर्व त्या ठिकाणी सोडून त्या ठिकाणी आलोय. एखाद्या माई बहिणीचं आम्ही वाचू शकत नसलं, आम्ही जगणं काय फायदा. आम्ही संड म्हणून आता उडी मारणार. अवघड झालं मॅडम. तुम्ही विचार करा, तुम्ही आमच्या जागेवर या. तुम्ही सुद्धा शिवजन्मभूमीतले सुकन्या आहात. पहा काय महिलांकडे जा तुम्ही. चला वाटलं तर माझ्या बल्लारवाडीमध्ये त्या महिला समोरून येतो रडत येत जसा. एक 80 वर्षाचा म्हातारा फटांग आवाज होतो मॅडम, 12 देतो. चव्हाण साहेब खरंय का? सरपंच साहेब आमचे परवा गमवले असते आम्ही. विचारा समोर शेजारी आहेत, खरे का खोटे. मॅडम खूप अवघड झालं हे. तुम्हाला तुम्ही आमचे वैरी ना. हो सरपंच, खरं आहे का ते? काय झालं नेमकं? त्या दिवशी काय झालं, या बिबट्यांचा तिथं वावर सुरू झाल्यामुळं मध्येच ऊसाचं क्षेत्र आहे कमी जागेमध्ये आणि बाजूला कांदे. तिथं लोक कांदे काढत असताना बरीचशी लोक जमा झाली होती आणि मी फोन आला म्हणून मी गाडी घेऊन निघालो. तर माझ्या शेजारी झालं तर बिबट्या पण